मंडळी, कशी दिसते ही भाजी? अगदी बघितल्यानंतर खावीशी वाटणारी आहे ना? तर ही बेसनची डुबुक वडी आहे बरं का. मऊ, चविष्ट आणि घरगुती स्वादाने भरलेली बेसनची डुबुक वडी. हा पारंपरिक आणि झटपट होणारा पदार्थ आहे बरं का. जर भाजीला काही नसेल ना, तर ही रेसिपी आहे ना, नक्की ट्राय करून पहा. आणि येतच नसेल ही भाजी बनवायला, तर मी आहे ना, चला एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची सांगते. खूप काहीसा मोठा व्हिडिओ नको, यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ना, त्या अगोदरच भाजून ठेवलेलं आहे. जसे की थोडेफार धने भाजून ठेवलेले आहेत, सुकं खोबरं भाजलेलं आहे, त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडीफार तीळसुद्धा भाजून घेतलेली आहे. सोबतच आलं आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे बरं का. यानंतर हे जे साहित्य आहे ना, ते मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे. यानंतर देऊया फोडणी. फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मसाला टाकायचा आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत हा जो मसाला आहे ना, तो परतून घ्यायचा आहे. आणि पाहू शकता साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर यामध्ये मी टाकलेलं आहे घरगुती लाल तिखट आणि तेही 2 चमचे. आणि त्यामध्ये सुद्धा थोडंफार पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा हे जे वाटण आहे ना, ते छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये वाढवणार आहोत गरम पाणी. तर गरम पाणीच वाढवायचं आहे, कारण भाजीला तर्री आहे ना, खूप छान येते गरम पाण्याने. तर यासाठी कमी साहित्य आणि एकदम भरपूर अशी चव असलेली ही पारंपरिक रेसिपी आहे बरं का. तर चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. बेसन मसाले आणि फोडणीचा सुंदर संगम यामुळे ना, या वडीला आहे ना खास चव येते. तर आहे ना, तुम्ही कधी खाल्ली आहे का नाही बेसनची डुबुक वडी? मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आहे ना, वडी बनवण्यासाठी अगदी थोडंफार बेसन घ्यायचं आहे. अगदी अर्धी वाटी होईल इतकं मी बेसन घेतलेलं आहे. जर तुम्हाला खूपच भाजी बनवायची असेल ना, तर ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकता. तर यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ, त्याचबरोबर हळद टाकून घेऊया. जिरे पावडरसुद्धा यामध्ये मी टाकून घेते आहे. सोबतच यामध्ये लाल तिखटसुद्धा आणि कोथिंबीर चिरून थोडीफार टाकलेली आहे. अगदी थोडं थोडं पाणी करून आहे ना, खूप दाटसरही नाही आहे आणि अगदी खूप पातळही नाही आहे, असं हे बेसनचं पीठ जे आहे ना, ते मळून घेऊ शकतो. आता डुबुक वडी जी आहे ना, ते अगदी आपण ह्या वडीला वाफवून घेऊन परत रस्सामध्ये टाकू शकतो किंवा असंच उकळलेल्या भाजीमध्ये सोडलं तरी चालतं. तर मी अशाच पद्धतीने करणार आहे. अगदी उकळलेल्या रस्स्यामध्ये ही जी वडी आहे ना, ती मी सोडणार आहे. तर मग कशा पद्धतीने करायचं, हे जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना, सेम ही पद्धत फॉलो करा. रस्साला असं उकळी आली ना, की यामध्ये असे बेसनचे गोळे सोडून घ्यायचे आहेत. जसं व्हिडिओमध्ये दिसते ना, सेम त्या पद्धतीने सोडून घ्या. तर आहे ना, थोडं थोडं करून सर्व जे गोळे आहेत ना, ते बेसनचे, ते यामध्ये मी सोडलेले आहेत. आणि अगदी एवढ्याशा बेसनच्या प्रमाणामध्ये सुद्धा हा जो रस्सा आहे ना, तो खूप असा दाटसर होतो. खूप काहीसा पातळ होत नाही आहे. कारण ह्या ज्या डुबुक वड्या शिजल्या ना, त्यानंतर रस्सा मात्र आहे ना, खूप असा दाटसर होतो. यासाठी अगोदरच रस्सा आहे ना, थोडंसं पातळ ठेवा. तुम्ही ह्या भाजीला अगदी डुबुक वड्या म्हणा किंवा बेसनच्या गोळ्याची आमटीसुद्धा म्हणू शकता. जर भाजीला काही नसेल ना, तर ही रेसिपी आहे ना, खरंच खूप महत्त्वपूर्ण ठरते आणि खायलासुद्धा खरंच खूप भन्नाट लागते. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत, अगदी चपातीसोबतसुद्धा खूप एन्जॉय करू शकता. एवढी मस्त लागते. आणि पाहू शकता अगदी घरगुती मसाला वापरल्यानेच किती मस्त तर्री वगैरे आलेली आहे. आणि अगदी झणझणीत अशी गोळ्याची आमटी आहे ना, खरंच खूप छान लागते. झाकण ठेवूया आणि अगदी 7 ते 8 मिनिटं हे जे गोळे आहेत ना, ते शिजवून घेऊया. आफ्टर 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रस्सा थोडासा कमी झालेला आहे आणि अगदी रस्सा जो आहे ना, तो खूप असा दाटसर झालेला आहे. आणि सर्वात शेवटी यावरती टाकायचे आहे बारीक चिरून कोथिंबीर. आणि झाली ना मंडळी तयार झणझणीत, तर्रीदार, एकदम अशी मसालेदार बेसन गोळ्याची आमटी. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना, फूडी रोहिणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.